दाखवली होती, अपलोड केली होती. आता ही खोबरं आणि लसूण, जास्त लसूण टाकलेलं आहे, म्हणजे खोबऱ्याचे आणि लसणाचे, आणि थोडंसं जिरं टाकणार आहे त्याच्यात. हे बघा, हे शेंग भाजून घ्यायचं. हे बघा, खोबरं आणि लसूण आपलं भाजून झालेलं आहे चांगलं छानपैकी. गॅस बंद केलेला आहे मी. त्याच्यातच आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे, आणि मिरची पावडर टाकायची आणि हळद. चांगलं म्हणजे कढई गरम असणार टाकायचं, म्हणजे ती पण आपली भाजली जाते मिरची पावडर. आणि आपण मिक्सरला जाडसर लावून घ्यायचं, किंवा खलबत्ता असला तर त्याच्यात कुटून घ्यायचं, किंवा पाट्यावर टाकून घ्यायचं. खूप छान होते चटणी. ही आपली खोबरं आणि लसणाची चटणी तयार आहे. डब्यात भरून ठेवलेली आहे मी.